मोठा गाजावाजा करून घोषणा झालेला शक्तिपीठ महामार्ग सरकार गुंडाळण्याच्या तयारीमध्ये आहे। हसन मुश्रीफ आणि चंद्रकांत दादा पाटील या दोन मंत्र्यांनी शक्तिपीठ महामार्गाचा विषय संपलाय असं म्हटलंय, तर मुख्यमंत्र्यांनी सर्वेक्षण केलं जाईल असं म्हटलंय। त्यामुळे शक्तिपीठ महामार्गाचं नेमकं काय होणार आहे असा प्रश्न या निमित्तानं निर्माण झालाय। भाजप नेते आणि मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी शक्तिपीठ महामार्गाचा विषय संपला असं घोषित करून टाकलं। सरकारने निर्णय घेतला आणि आज सगळ्या पेपरला बॅनरलाही आहे की महाराष्ट्रामध्ये या विषयामध्ये आम्ही लँड एक्विजिशन करणार आहे, संपला विषय। कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी भूसंपादन करणार नाही, प्रकल्प रद्द करण्यासाठी प्रयत्न करू असं म्हटलं। शक्तिपीठाला भूसंपादन मी तात्काळ आम्ही जाऊन भेटलो, तात्काळ भूसंपादन कारवाई आता रद्द झालेली आहे। आता तो प्रकल्प रद्द कसा करता येईल यासाठी आम्ही प्रयत्न करतोय। आणि आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शक्तिपीठ महामार्गाच्या बाबतीत केलेलं ट्विट पहा। नागपूर गोवा जोडणाऱ्या शक्तिपीठ महामार्गाविरोधात आंदोलन सुरू आहेत। हे सरकार सर्वमान्य जनतेचं आहे, त्यामुळे जनतेच्या भावनेचा विचार करून आणि त्यांना विश्वासात घेऊनच प्रकल्प पुढे नेला जाईल। कुठलाही प्रकल्प जनतेवर थोपणार नाही अथवा रेटून नेणार नाही। समृद्धी महामार्ग हा गेम चेंजर प्रकल्प आम्ही जनतेला विश्वासात घेऊनच पूर्ण केला। त्यानुसार या शक्तिपीठ महामार्ग प्रकल्पात ज्या ठिकाणी विरोध आहे त्याची फेर आखणी करता येईल का याचाही विचार करत आहोत। मात्र जनतेला विश्वासात घेतल्याशिवाय कुठलाही प्रकल्प पुढे नेणार नाही। कोल्हापूर जिल्ह्यात या शक्तिपीठ महामार्गाविरोधात प्रचंड मोठा लढा उभारण्यात आला। 12 जुलैपर्यंत निर्णय घेतला नाही तर महामार्ग रोको आंदोलन केलं जाईल याचा इशारा देखील देण्यात आला। यानंतर हसन मुश्रीफ आणि चंद्रकांत पाटील यांनी या शक्तिपीठ महामार्गाबाबत भूमिका मांडली, पण कोणताही आदेश काढला नसल्यानं हे दोन्ही मंत्री दिशाभूल करत असल्याची टीका राजू शेट्टी यांनी केली आहे। तो आदेश आलाय का? आला असला तर चंद्रकांत दादांनी तो दाखवावा किंवा दादा भुसेंनी तो दाखवावा। आम्ही हा आदेश काढलेला आहे आणि आम्हाला स्थगिती नको आहे, कारण आम्हाला जमिनीच द्यायची नाहीत, कारण हजारो शेतकरी भूमिहीन होणार आहेत, त्यामुळे रद्द पाहिजे। कुणासाठी चाललाय हा शक्तिपीठ? कुणी मागणी केली? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या ट्विटवर कोल्हापुरातील शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे। कोणाचीही जमीन गेली तरी शेतकऱ्याची जमीन जाणार आहे, त्यामुळे कोणत्याही परिस्थितीमध्ये हा मार्ग होऊ देणार नाही अशी भूमिका शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे। कोल्हापुरात मोर्चा मोठा झाला, 12 जिल्ह्यातनं त्याच्यावरती शेतकरी आक्रमक झाल्यात। पुढं शासनाच्या आता जे काही झालेल्या निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये एक मोठा फटका बसला आणि पुढच्या निवडणुकीमध्ये तो बसू नये याची पूर्वतयारी म्हणून ही पेरणी करायचं काम ते करतायत। हजारो लोकांची जमीन जाणार, त्यांची पुढची पिढी बर्बाद होणार, त्यांनी पुढचं जगायचं कसं हा मूळ प्रश्न त्यांचा आहे महत्त्वाचं। म्हणजे त्यामुळे एवढा रस्त्यासाठी 8 तास का गरज नसताना तुम्ही एवढा 8 तास करायची गरज काय? त्या मागचा तुमचा हेतू काय नेमका हे आम्हाला माहीत नाही, म्हणून आमचं एकच ध्येय आहे की रस्ता रद्द झाला पाहिजे। एकूणच बघितलं तर कोल्हापूर असेल किंवा सांगली, शक्तिपीठ महामार्गाला प्रचंड मोठ्या प्रमाणात विरोध होतोय। असं असताना सरकार या शेतकऱ्यांची समजूत कशी काढणार आणि समृद्धी महामार्गाप्रमाणे हा महामार्ग बनवणार की रद्द करणार हा प्रश्न कायम आहे। विजय केसरकर, एबीपी माझा, कोल्हापूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।